नवरात्रीमध्ये आपल्यापैकी बरेचसे लोक उपवास करतात आणि उपवास करत असताना रोज रोज नवीन काय काय बनवावं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो। तर आज मी घेऊन आले आहे उपवासाच्या सॅलडची अशी एक फ्युजन रेसिपी ज्याचे साहित्य उपवासाचे आहे पण त्याची धाटणी जी आहे ती पाश्चिमात्य आहे। सीझर सॅलड, त्यानंतर ग्रीक सॅलड यासारखं त्याचं रूपरंग असलं तरी त्याचा पाया मात्र भारतीय आहे। तर उपवासाच्या पदार्थांचा एकसुरीपणा घालवणारी इनोव्हेटिव्ह अशी माझं स्वतःचं ओन क्रिएशन असणारी रेसिपी आज आपण बघूया। रेसिपीची सुरुवात करू। फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण टप्प्याटप्प्यामध्ये हे सॅलड बनवू। सगळ्यात पहिले सॅलडचे जे ड्रेसिंग आहे ते करून घेऊ, नंतर भाज्या चिरून घेऊ आणि नंतर ते एकत्र मिक्स करू। सॅलड ड्रेसिंगसाठी आपण एका कढल्यामध्ये घेतोय तेल, तापवायला ठेवतोय। हे शेंगदाण्याचं तेल आहे जे उपवासाला चालतं। ड्रेसिंगसाठी आपण चिली ऑइल बनवतो, त्याकरता आपण या तेलामध्ये ऍड करूया चिलीज, मिरच्या। तेल खूप जास्त तापवू नका, थोडंसं तापलं की बंद करून टाका। व्यवस्थित मिक्स करून घ्या। गॅस आता बंद करून टाकलाय मी आणि या तेलामध्ये या मिरच्या काही काळ तरी राहू द्या, कमीत कमी अर्धा तास। या मिरच्यांपासून आपण चिली ऑइल तयार करतोय, मिरचीचं तेल। चिली ऑइल म्हणजे नथिंग एल्स पण मिरचीचा एक्स्ट्रॅक्ट किंवा सत्व असणारं तेल, ज्यामध्ये मिरच्या नसतील पण मिरचीचं सत्व असेल। या प्रोसेसमध्ये मिरचीचा सगळा फ्लेवर, अरोमा आणि टेस्ट आपण तेलामध्ये काढून घेतोय, एक्स्ट्रॅक्ट करतोय। हे तेल आता आपण ड्रेस करायला ठेवूया, बाजूला ठेवूया आणि मीनव्हाईल आपण आपल्या भाज्यांची तयारी करू। सगळ्यात पहिले घेतोय आपण रताळं। मी चांगलं साल काढून स्वच्छ करून घेतलं आहे। याचे आता आपण मोठे मोठे क्यूब्स करणार आहोत। रताळ चिरल्यानंतर लगेच ऑक्सिडाइज होतं, काळं पडतं, त्यामुळे आपण त्याला लगेच पाण्यात टाकूया। सिमिलरली मी बटाटा पण घेतला आहे, साल काढून घेतला आहे, त्याचे पण आपण असे मोठे मोठे क्यूब्स करणार आहोत। रताळ्याप्रमाणे बटाटे पण आपण त्याच पाण्यात घालूया। सिमिलरली काकडी पण कापून घेऊ। अशा पद्धतीने काकडीचे पण असे मोठे मोठे क्यूब्स करून घेतले। सफरचंद पण असंच कापून घेऊया मोठ्या मोठ्या क्यूब्स मध्ये। आपण हे व्यवस्थित असं नीट मिक्स करून घेऊ। त्यातलं जे एक्सेस ॲडिशनल जे स्टार्च आहे ते काढून घेऊ आणि नंतर हे आपल्याला पाण्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे। पहिले पाण्याला छान उकळी आणा आणि मगच तुम्ही ह्यामध्ये बटाटे आणि रताळे टाका। आता आपण ह्यामध्ये ॲड करूया, यामध्ये ॲड करूया, घालूया थोडंसं मीठ। बरोबर 3 मिनिटांनी आपण हे काढून घेऊ। जास्त आपल्याला ते त्यामध्ये ठेवायचे नाहीयेत, नाहीतर त्याचा गाळ होईल। आपण यामध्ये हे काढून घेतले आहे। इमिजिएटली आता आपण ते थंड पाण्यामध्ये टाकूया। थंड पाण्यामुळे ह्याची कुकिंग प्रोसेस बंद होईल। असं आपण 1-2 मिनिटं ठेवू। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे क्यूब्स आहेत किंवा त्याचा जो साईज आहे तो इंटॅक्ट राहायला पाहिजे, त्याचा शेप हा बिघडला नाही पाहिजे, त्याचा गोळा नाही झाला पाहिजे, लगदा नाही व्हायला पाहिजे। थंड पाण्यातून आता काढून घेऊ आणि बाजूला ठेवू, सेपरेट ठेवू। एक पॅन गरम करायला ठेवलाय आणि त्यामध्ये ॲड करूया तूप। यामध्ये घालूया मगाशी वाफवलेले बटाटे आणि रताळे। गॅस मोठा ठेवा आणि आपल्याला काइंड ऑफ सॉटे व्हेजिटेबल सारखे हे परतायचे आहेत। त्याला बाहेरून एक गोल्डन ब्राऊन कव्हर येईपर्यंत जरा ते परतायचे आहेत। मगाशी आपण उकळत्या पाण्यामध्ये बटाटे आणि रताळे घातले। जर ते जास्त वेळ त्या पाण्यामध्ये राहिले तर ह्या स्टेजला ते एकमेकांना चिकटतील, आपले जे क्यूब्स आहेत ते इंटॅक्ट राहणार नाहीत, त्याचे गोळा होईल आणि आपल्याला पाहिजे तशी बटाटे आणि रताळ्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मिळणार नाही। त्यामुळे मेक शुअर की तुम्ही खूप वेळ त्या गरम पाण्यामध्ये ते ठेवू नका। तुम्ही बघाल तर याला मस्तपैकी आता गोल्डन कव्हर यायला लागलं आहे। ज्या स्टेजला तुम्हाला वाटेल की छानपैकी असे ते गोल्डन क्रिस्पी झालेले आहेत, त्या स्टेजला आपण गॅस बंद करू। आता हे बऱ्यापैकी झालेले आहेत। आपण आता त्याला गॅसवरनं काढूया आणि थोडंसं गार करायला ठेवूया।
कमिंग बॅक टू द चिली ऑइल ड्रेसिंग. आता आपण ह्या ऑइलमधनं चिलीज जे आहे, मिरच्या ज्या सगळ्या बाहेर काढून टाकू आणि हे जे ऑइल आहे ते व्यवस्थित गाळून घेऊ. हे आपलं असं चिली ऑइल तयार झालं आहे. त्यामध्ये घालूयात मीठ, थोडासा फ्लेवर बॅलन्स करायला साखर आणि लिंबाचं ज्यूस. आता आपण हे इमल्सिफाय करणार आहोत. इमल्सिफाय करणं म्हणजे एकत्र आपल्याला आता मर्ज करायचं आहे सगळं. तर आपण फेटतो तसं त्या पद्धतीने आपल्याला हे असं फेटायचं आहे. पाश्चिमात्य स्टाईल प्रमाणे आपण इथे एक सॅलड ड्रेसिंग बनवतोय. आपण इथे सॅलडला फोडणी देत नाही आहोत, तर तेलाचं आणि लिंबाच्या रसाचा एक इमल्शन तयार करतोय. तर इमल्शन म्हणजे तेल आणि लिंबाचं ज्यूस आपण एकत्र मर्ज करतो आहे, सो दॅट एक क्रीमी टेक्स्चर तयार होईल. आणि या क्रीमी टेक्स्चरचं इमल्शन आहे जे आपण सॅलडचं बेस म्हणून वापरतो. जसं जसं आपण फेटत जातो तसं जसं त्याचं एक क्रीमी टेक्स्चर बनत जातं. ऑइल जे आहे ते ऑइलीनेस निघून जातो आणि ते एक वेगळ्या प्रकारे इमल्सिफाईड ऑइल तयार होतं, दुधी रंगाचं तयार होतं. वेस्टर्न स्टाईलच्या सॅलडमध्ये ड्रेसिंगचा वापर होतो. तर ड्रेसिंगमध्ये कधी कधी मेयोनीजचा उपयोग होतो, कधी कधी व्हिनेग्रेटचा उपयोग होतो, कधी कधी चिली ऑइल वापरलं जातं. आता हे तयार झालं आहे. जर तुम्ही बघाल तर एकदम असं छान स्मूथ क्रीमी मिक्सचर तयार झालं आहे. या मिक्सचरची थोडी एकदा टेस्ट करून बघा, कारण कधी कधी मिरची जास्त तिखट असू शकते, कधी कधी लिंबू पण आहे तो जास्त आंबट असू शकतो. त्यामुळे अकॉर्डिंगली जरा बघा आणि त्याप्रमाणे गोष्टी थोड्या बॅलन्स आउट करा. एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ॲड करूया रताळे आणि बटाटे, आपण मगाशी जे रोस्ट केले होते. आता यामध्ये घालूया काकडी, घालूया सफरचंदाचे तुकडे, घालूया थोडे डाळिंबाचे दाणे. एक्स्ट्रा एनर्जी मेंटेन ठेवण्याकरता अक्रोड, थोडासा फ्लेवर एनहान्स करण्यासाठी जिरेपूड. जर उपासाला तुम्हाला जिरेपूड चालत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आणि सगळ्यात लास्टला आपण ॲड करतोय हे ड्रेसिंग. हलक्या हाताने आपण हे व्यवस्थित आता टॉस करून घेऊ. सॅलडचं फ्रेशनेस मेंटेन करण्याकरता हे जे सॅलड आहे हे तुम्ही आयत्या वेळेला टॉस करा. आज आपण बनवलं वेस्टर्न स्टाईलचं उपवासाचं सॅलड. येत्या काही दिवसात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.